मंजूर केलेलं आहे, पण त्यामध्ये सोलारचं समाविष्ट करणं हे जरुरीचं आहे. ते करणार का? हे बघा, या ठिकाणी ज्या ज्या रिवाइज इस्टिमेटच्या बाबतीमध्ये आदरणीय शेखर निकम साहेबांनी सांगितलं, रिवाइज इस्टिमेटच्या ज्या 1 कोटीच्या अधिकार आपण हात वरती करतात तिथे 5 1 कोटी रुपयापर्यंत जर त्या योजनेमध्ये वाढ असेल तर आपण खाली त्याला मंजुरी दिलेली आहे, आणि 1 कोटीच्या वरती असेल तर मग ते वित्त खात्याकडे राज्य सरकारकडे येतं. पण त्याच्यामध्ये बहुतेक आपण कधी कधी विचारतात त्या ठिकाणी मंजुरी दिली जाते आहे. सोलारच्या बाबतीमध्ये आपण पाहिलं असेल की राज्याचे मुख्यमंत्री यांनी निर्णयच घेतलेला आहे की ज्या ज्या ठिकाणी या अशा छोट्या योजना आहेत किंवा मोठ्या योजना आहेत, त्या ठिकाणी जिथे जिथे सोलरची गरज पडेल तिथे तिथे सोलर आपण सुचवले पाहिजे. हे राज्य सरकारचीच या ठिकाणी आपल्याला माहिती आहे की सोलारसाठी नवीन धोरण आपण करतोय, आणि मुख्यमंत्र्यांचीच इच्छा आहे की पुढच्या काळामध्ये MSCBचं बिल आपण भरू शकणार नाही. त्यामुळे सोलरचं धोरण मारणे मुख्यमंत्री जाणणार आहेत. मला तरी असं वाटतं की हा जो प्रश्न आहे फक्त निधीचा प्रश्न आहे, आणि निधीच्या प्रश्नाला जर आपण मतदारसंघ वाईज सोलर वाईज नेलं तर मी पाहिजे त्या अपेक्षित प्रमाणे उत्तर देऊ शकणार नाही, त्यात नाराजी होईल. फक्त केंद्राचा निधी आणि राज्याचा निधीचा हा विषय होता अध्यक्ष महोदय, त्याचे मी उत्तर दिलेलं. भास्कर जाधव. सन्माननीय अध्यक्ष महोदय, मंत्री महोदय आपल्या उत्तरामध्ये म्हणतात की केंद्र सरकारचा निधी आणि राज्य सरकारचा निधी यातून ह्या योजना होतात. या सभागृहामध्ये याच ठिकाणी माननीय मुख्यमंत्री सभागृहाचे नेते यांना मी प्रश्न विचारला होता की आत्तापर्यंत राज्यामध्ये ज्या योजना सुरू आहेत त्यांना अजून किती निधी लागणार आहे. त्यांनी असं सांगितलं की या योजनांकरता 44,000 कोटी रुपये अजून आपल्याला ह्या योजना पूर्ण करण्याकरता निधी लागणार आहे, हे माननीय मुख्यमंत्र्यांनी इथंच सांगितलं. त्याच्यानंतर मग अध्यक्ष महोदय मी प्रश्न विचारला की खरं तर ही जलजीवन मिशन योजना ही केंद्र सरकारची आहे, या योजना पूर्ण करण्याकरता केंद्र सरकार किती निधी देणार आहे. तेव्हा माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं की आता केंद्र सरकार एकही पैसा देणार नाही. राज्य सरकारला आपल्या मी ऑन रेकॉर्ड, 1 मिनिट, मग तुम्ही मला करेक्ट करा, माझं काहीच म्हणणं नाही, सरकार म्हणून तुम्ही मला करेक्ट करा, पण इथं मुख्यमंत्र्यांना हा प्रश्न मी विचारला रेकॉर्डवर आहे, आणि म्हणून एकही पैसा केंद्र सरकार देणार नाही हे सांगितलं. आणि म्हणून माझा स्पेसिफिक प्रश्न एवढाच आहे मंत्री महोदय की केंद्र सरकार या योजनांकरता आता 2028 पर्यंत मुदत वाढण्याचं तत्वता मान्य केलेलं आहे, अधिकृतपणे नाही, आणि म्हणून केंद्र सरकार नक्की ह्या योजना पूर्ण करण्याकरता निधी देणार आहे का, देणार असेल तर किती देणार आहे. आणि त्याचबरोबर नुकत्याच आपण ज्या बजेट जे काही सबमिट केलं त्या बजेटमध्ये या पाणी योजनांकरता किती निधी आपण या ठिकाणी राखीव ठेवला, एवढे 2च माझे प्रश्न आहेत. अध्यक्ष महोदय, आदरणीय भास्कररावांनी या ठिकाणी प्रश्न विचारला, आणि पहिली गोष्ट म्हणजे ही योजना कॅश शेअरिंग आहे. 50% केंद्र सरकार, 50% राज्य सरकार, 10% लोकवर्गणी, त्याच्यामध्ये मागासवर्गीय एरिया असला तर 5% आणि जनरल असला तर 10%. हा, आणि आता आपण निधी विचारला की बुवा एकूण आपल्याला ह्या योजना पूर्ण करण्याकरता शेवटपर्यंत किती पैसे लागणार आहे, तर एकूण आपल्याला आवश्यक निधी शेवटपर्यंत 31,369 कोटी रुपये आपल्याला लागणार आहे. 31,369 कोटी रुपये आपल्याला या ठिकाणी लागणार आहे. आणि मी आताच आपल्याला माहिती सांगितली की आता जी मीटिंग झाली 10/3/26 जलशक्ती मंत्रालयामध्ये कॅबिनेटची जी मीटिंग झाली, त्याच्यामध्ये जो पूर्ण देशाचा जो प्लॅन होता तो 3,59,000चा होता, तो आता 8,69,000 झाला पूर्ण देशाचा, 8,69,000 कोटी. पूर्वी तो 3,59,000 कोटीचा होता पूर्ण देशाचा. आता त्याच्यामध्ये आपण 2% जर पकडले भास्कररावजी तर आपल्याला 16,073 कोटी आपल्याला या ठिकाणी येणार आहे. ॲटोमॅटिकली 16,000 तर त्यांचे आले तर आपला कॅश शेअरिंग त्या हिशोबाचाच करावा लागणार आहे. आपण उद्या तुमच्या येण्याच्या अगोदर उत्तर दिले. समीर मेघे 2 दिवसाच्या बजेटमध्ये 4,800 जवळपास. हा, चला समीर मेघे. अध्यक्ष महोदय, माझा मंत्री महोदयांना स्पेसिफिक प्रश्न आहे साहेब. दोन गोष्टीमुळे आपली जी स्कीम आहे ती रखडलेली असेल. एक तर मंत्री महोदयाने म्हटलं की निधीचा अभाव आहे, पण अशाही कितीतरी